न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोलापुरात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। गांधीनगर हेरिटेज गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमास खास उपस्थिती म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने, तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेटे तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी प्रशांत माने यांनी लिहिलेल्या लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचे कौतुक करत प्रशांत माने यांच्या पत्रकारितेचा उल्लेख करत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। अतिशय सुंदर अशी मांडणी आहे या पुस्तकाची। प्रकाशन एखाद्या स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी सांगाव्यात तशा पुस्तकाच्या स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत। पुस्तक निश्चितपणे घ्या, पहा। उपस्थित बंधू आणि भगिनी, प्रशांत माने काही दिवसापूर्वी मला भेटले आणि त्यांनी हे जे पुस्तक लिहिलंय लोकाभिमुख पत्रकारिता त्याची प्रत माझ्याकडे दिली। थोडा सुरुवातीला गंमत वाटली, काही लेख होते पण काही तर पानं अशी होती की ज्याच्यात बातमी प्रिंटेड केलेली तीच लावलेली। मी विचार करत होतो की त्याने असं का केलं असावं, मी त्यांना विचारलंही नाही। मला वाटतं की त्यांनी एक केलेला चांगला हा प्रयत्न आहे की ज्या त्यावेळेस आलेल्या बातम्या होत्या आणि त्याच्यावर जे विश्लेषण झालं तेही त्यांनी तिथं पुढे सांगितलंय, पण त्या बातम्या जशाच्या तशा दिल्या आणि त्या पुस्तकामध्ये आणलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। कारण त्यावेळेस कशी परिस्थिती घडलेली असते आणि ज्या बातमीमध्ये आता विजयदादांनी ज्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्याचा सगळा उल्लेखही आहे की त्यावेळेसची परिस्थिती, कशा बातम्या आल्या आणि ती समाजापुढच्या बातम्या कशा पेटल्या गेल्या। समाजातल्या सगळ्या गरजूंना सामाजिक कुठल्याही घटना घडामोडी असू दे त्यामध्ये सातत्याने ज्यांच्या विकासात्मक भूमिका राहिली असे आपले नेते मंडळी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले आहेत, त्याचा मला सर्वस्वी आनंद होतोय। आपण अनेकदा पाहिलं आहे की विजयदादा आणि आदरणीय शिंदे साहेब हे दोघं सोलापूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे असताना आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रात एक मोठा आदर्श असा राज्यकारभार त्यांनी घालून दिलेला आपण पाहिला होता। साहेबांनी आणि दादांनी सामाजिक समतेचा अर्थसंकल्प मांडला होता आणि त्या एका अर्थसंकल्पावर पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीची सत्ता राज्यात आलेली आपण पाहिलेली होती। या दोन्ही मान्यवरांचं काम इतकं मोठं श्रेष्ठ आहे की सोलापूरकरांनी ते सातत्याने पाहिलंय, महाराष्ट्राने पाहिलंय, किंबहुना देशात सुद्धा शिंदे साहेबांच्या कामाची कायमच चर्चा झालेली आपण पाहिलेली आहे। पण माझ्या पत्रकारितेत वा माझ्या आयुष्यात सगळ्या ज्यांनी प्रामुख्याने मला मार्गदर्शन केलं, मला सहकार्य केलं, अशा सर्व मान्यवरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची ही एक भावना मला होती। पुस्तकातून ती सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे। माझं कुटुंब असेल, माझी बहीण, माझा भाऊ, माझा आजोळ, ह्या सगळ्यांविषयी एक कृतज्ञता व्यक्त करायची होती मला, ती सुद्धा मी पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। परत माझ्या आयुष्यात माझ्या मित्रमंडळांची, मित्रांची भूमिका फार मोठी राहिली आहे की ज्यांनी कायम मित्रांनी मला साथ दिलेली आहे। मला आवर्जून सांगावं वाटेल की माझं आजोळ सरस्वती चौकातलं ग्राम बेकरी काकडे घराणं होतं जी की कायम त्यांचा आभार मला लाभला आहे। आदरणीय अण्णा महाराज पवार यांचं कुटुंब कायम माझ्या पाठीशी राहिलंय, मला कायम त्यांचे आशीर्वाद लावले।
सतत आपण मित्रमंडळीचं नाव घेतो, पण मित्रांशिवाय आपण खरोखर जीवनात सफल होऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण माझ्याकडे बघितलं तर आपल्याला दिसेल. आदरणीय पेटे साहेबांनी पुस्तकासाठी मला इतकं प्रोत्साहन दिलं आणि मी 200 पानी पुस्तक कलर प्रिंट आमच्या तरुण भारत प्रिसिजन प्रिंटमध्ये केलं. उत्तम प्रिंटिंग झालेलं पुस्तक सगळ्यांनी ते आवडेल निश्चित असं पुस्तक प्रिंट झालेलं आहे. सतत काही ना काही मार्गदर्शन सतत काहीतरी तुम्हाला करायला प्रेरणा देणारे पेटे साहेब नेहमी. स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है. तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में.